हॅलो एव्हरीवन, कसं आहात तुम्ही सगळे? बरे आहेत ना? तर आपण दुधी भोपळा आणि सुकट भाजी बनवतो. त्यासाठी सुकट मी आधी तव्यावर फ्राय करून घेतलेली आहे आणि दुधी भोपळ्याचं साल काढून कापून घेतलेलं आहे, पाण्यात ठेवलेलं आहे. आता आपण फोडणी घालूया. कांदा टोमॅटो यांची तिखट आणि मीठ टाकूया आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण दुधी भोपळ्याचे तुकडे टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत, अर्धा पेला, आणि झाकण ठेवून भाजी शिजवून देणार आहोत 7 मिनटं. त्याच्यानंतर सुकट घ्यायची आहे, ती कुस्करून घ्यायची आहे. भाजलेली असल्याने ती पटकन कुस्करली जाते आणि त्यानंतर ती देखील भाजीमध्ये ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड करायची आहे आणि परत झाकण ठेवून 2 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आणि आपली सुकट दुधी भोपळा भाजी तयार झालेली आहे. खूप छान लागते. तुम्ही पण बनवा आणि खा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे.